ते पूर्णतः माफ व्हावं म्हणून. पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आमच्याकडनं हे करण्यात आलेलं आहे. तर काय सांगणार? नाही, खरं तर हा 20 नोव्हेंबर 2018लाच हा परिपत्रक काढला होता की असे जे प्रोजेक्ट आहेत, जे ITP प्रोजेक्ट आहेत, जिथे बिल्डर सर्व सुखसुविधा त्यांच्या फ्लॅटधारकांना देत असतो आणि त्याच्या अगेन्स्ट त्याला डेव्हलपमेंट चार्जेस माफ असतात, तसे तिथे फ्लॅट घेणाऱ्यांना 66% स्थानिक स्वराज्याकडनं सूट दिली गेली पाहिजे. कारण जो बिल्डर त्यांना सुखसुविधा देतो तोही इथे त्यांच्या संस्थेमार्फत इथनं कर आकारणी कर स्वरूपात पैसे घेत असतो. त्यामुळे असा एकदम स्पष्ट GR असताना पण 2018 ते 2019 कोणीच आमदार खासदारांनी हा विषय घेतला नव्हता. मला काही इथल्या नागरिकांनी जेव्हा माझ्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली, त्यानंतर मी याच्या बाबतीत पत्रव्यवहार चालू केले. जवळजवळ आतापर्यंत 17-18 पत्र मी दिली होती. याच मेन टाईममध्ये इथे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, जिथे ITP प्रोजेक्ट चालू आहेत, म्हणजे खोणीची जी पलावा ITP प्रोजेक्ट चालू आहे, तो तिथे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद येते आणि त्यावेळेस तत्कालीन CEO तिथले भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे मी पत्रव्यवहार केला आणि त्यासोबत मी सूर्यवंशी साहेबांकडे KDMC आयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार केला. परंतु दांगडे साहेबांनी जिल्हा परिषद हद्दीतल्या यांना सूट दिली होती खोनी पलावाला आणि इकडे KDMC हद्दीत सूट मिळाली नव्हती. सूर्यवंशी साहेबांची मिनटाईम बदली झाली आणि त्याच वेळेस बदली झाल्यानंतर इथे दांगडे साहेब आले, ज्यांनी इथे जिल्हा परिषदेच्या हद्दीतल्या ITP प्रोजेक्टला ही सूट दिली होती. तर त्यावेळेस मी त्यांच्याकडे पत्रव्यवहार केला पुन्हा. त्यांना सांगितलं की असं तुम्हीच दिलेलं आहे जिल्हा परिषदेला, तुम्हाला तो GR माहिती आहे, तुम्ही इथेही सूट द्या. परंतु त्यांना काही अडचणी आल्या, काही राजकीय दबाव आला त्यांच्यावर. त्यांनी काही गोष्टी मला खाजगीत अशा बोलून पण दाखवलेल्या त्यावेळेस की काही गोष्टींची अडचण आहे, तुम्ही जरा वर बोलून घ्या. मी CM साहेबांना सांगितलं. CM साहेबांनी वारंवार सांगितलं की ही अशी तरतूद आहे तर द्यायला काही हरकत नाही आहे. परंतु त्यानंतर शेवटी मी आता मागच्या जुलै महिन्यात CM साहेबांना शेवटचं एक पत्र लिहिलं. तेव्हा त्यांनी यांच्याकडनं नगरविकास खात्याकडनं पालिकेला पत्र गेलं की तुम्ही याचा अहवाल द्या, मला अजून का नाही दिला. आणि आज अखेर उशिरा का होईना सर्व पलाववासियांना इथे ITP प्रोजेक्ट्सना जे आहेत, म्हणजे याच्यात रुनवालही आला. रुनवाल प्रोजेक्टसाठी त्यांना अशी सूट द्यावी लागेल, जे पालिका हद्दीत इथे जो KDMC हद्दीत येते आणि लोकांना आता 66%चा दिलासा मिळेल. परंतु याचसोबत माझी अशीही मागणी आहे, मी आयुक्त साहेबांचा आभार मानतो, मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानतो, परंतु यासोबत माझी ही मागणी आहे की तुमच्या नाकर्तेपणामुळे किंवा इथे चाललेल्या राजकारणामुळे जो इथल्या नागरिकांनी इतकी वर्षे करोडोचा टॅक्स अतिरिक्त भरलेला आहे, त्याची तुम्ही कुठेतरी दखल घेऊन तो टॅक्स याच्या आगामी जी बिलं आकारली जातील त्याच्याच वजा करून ती बिलं तशी आकारली जावीत, ही मागणी मी त्यांच्याकडे करणार आहे. एक मराठा जो व्यक्ती बावनकुळेंना भेटायला गेलेला आणि त्याच्या माध्यमांनी तिची बाईट घ्यायला गेलेली, त्यावेळेला धक्काबुक्की झालेली आहे. खरं तर मराठा आंदोलन जे चालू आहे त्या बाबतीत सरकार उदासीन आहे. त्यांना एक प्रकारचं नैराश्य आलेलं आहे आणि मला वाटतं तुम्ही लोक किंवा मराठा आंदोलक ज्या प्रकारे त्यांना प्रश्न विचारून जेरीस आणतात, त्यात कुठेतरी ते पॅनिक होऊन त्यांनी असं केलं असेल. अत्यंत दुर्दैवी बाब आहे की पत्रकारांना अशी धक्काबुक्की करण्याची आवश्यकता नाही. त्यांचं काम आहे प्रश्न विचारणं, राजकारण्यांचं आमचं काम आहे तुमच्या प्रश्नांना उत्तर देणं. मला वाटतं कुठेतरी समजूतदारपणा दाखवून करायला पाहिजे होतं. परंतु काही कार्यकर्ते अतिउत्साही असतात, ज्यांनी तुम्हाला गृहीत धरून हे केलं असेल. तुम्ही त्याची दखल घेऊन त्यांना दाखवून द्यायला पाहिजे की या अशा गोष्टी चुकीच्या चाललेल्या आहेत. ह्याच नाही, अनेक गोष्टी चुकीच्या चाललेल्या आहेत. आज पत्रकारांवर हात उचलण्याची ही गोष्ट गेली. हा मुजोरपणा येतो कुठून यांच्याकडे? त्यामुळे मी या घटनेचा निषेधच करतो. साहेब, जरांगे पाटील गेली 5 दिवस उपोषण करत आहेत. कसं तुम्ही बघताय मराठा आरक्षणाकडे? नाही, खरं तर कसं आहे माहिती आहे, माननीय राजसाहेब नेहमी सांगतात की ही तोंडाला पानं पुसायची कामं सरकारची चालू आहेत. सर्वच जर तुम्ही तयार आहात तर आरक्षण का देत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जरांगे पाटलांनी पण व्यवस्थित टाईम 40 दिवसाचा वेळ दिली होती यांना. 40 दिवस यांनी झोपा काढल्या आणि आता ती वेळ संपल्यावर ते उपोषणाला बसल्यावर परत दिल्ली वाऱ्या करतायत, बैठका घेत आहेत. 40 दिवसात त्यांनी काय केलं याचा लेखाजोखा त्यांनी मांडला का त्यांच्यापुढे? तो जर 40 दिवसात त्यांनी वारंवार बैठका घेऊन किंवा त्या संबंधित काय पुढे काय प्रगती झाली त्यांच्या निदर्शनास आणून दिली असती
आणि त्यांच्याकडनं वेळ वाढून घेतला असतं. मला वाटतं त्यांना काही हौस नाही आहे स्वतःच्या जीवाशी खेळायची. परंतु सरकारकडनं मधल्या 40 दिवसाच्या काळात पाहिजे तसा काय आउटकम आला नव्हता आणि त्यामुळे ते उपोषणाला बसले. माझी त्यांना विनंती आहे की स्वतःच्या जीवाशी खेळू नका तुम्ही. साधक बाधक विचार करा आणि सरकार काय बोलतं त्यांच्याकडे तुम्ही तुमचं म्हणणं मांडा, परंतु स्वतःच्या जीवाशी खेळू नका ही हात जोडून विनंती. या पलीकडे मी काय बोलू शकतो. आज मराठा आंदोलनकारांनी उद्रेक माजवला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. अनेक राजकीय मंडळींच्या गाड्या पेटवल्यात, घरं पेटवलेत. याकडे कसं बघताय आपण? नाही, खरं तर यांचे 57-58 जे मोर्चे निघाले आणि त्यानंतर ही आंदोलनं केली. आता जरांगे पाटील त्यांचा जो आंदोलन होता उपोषणाचा, त्यावेळेस उकसवलं कोणी यांना, लाठीचार्ज कोणी केलं. त्यानंतरही ते शांत बसले, त्यांनी त्यांच्या नेत्यांची हे केली. त्यानंतर काही नेत्यांच्या किंवा काही लोकांच्या अशा प्रतिक्रिया आल्या की एक मराठ्यांना भडकवणाऱ्या प्रतिक्रिया समोर आल्या आणि त्याच्यातनं हा उद्रेक चालला आहे. मला वाटतं कुठेतरी आपल्या तोंडावर पण या लोकांनी ताबा ठेवायला पाहिजे. एवढा संवेदनशील विषय, तुम्ही सरकारमधले लोक आहात, बोलताना थोडं तोंडावर ताबा ठेवला तर या गोष्टी टाळता आल्या असत्या. आता ही सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे की लॉ अँड ऑर्डर कशी ठेवायची आणि या लोकांनी शांत कसं करायचं. माझी त्या लोकांना विनंती आहे, सर्व मराठ्यांना, आम्ही तुमच्या सोबतच आहोत, परंतु शक्यतो अशी जाळपोळ करू नका. जो मुख्य मागणी आपला जो विषय आहे त्याला कुठेतरी सरकार त्याच्या माध्यमातून बदलण्याचा प्रयत्न करेल. सरकारचं लक्ष या आंदोलनाच्या मागणीकडनं हटू देऊ नका. मुख्यमंत्र्यांनी आता जाहीर असं केलं की उद्यापासून जवळपास 11,000हून अधिक मराठी लोकांना ओबीसीचे दाखले वाटप करण्यात येणार आहे. मग बाकीच्यांचा प्रश्न देखील निर्माण होतो, तर याकडे कसं? नाही, जी मागणी जरांगे पाटलांची त्याच्या अनुषंगाने ही 11,530 काय संख्या आहे, ही दर्यामे खसखस आहे. त्यांची सरसकट मागणी आहे की सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन हे करावं. ते कायद्यात बसतं नाही बसतं ह्या गोष्टींचा 40 दिवस त्यांनी विचार केला का? ही गोष्ट त्यांनी 40 दिवसाच्या कालखंडात सांगितली का? नुसत्या बैठका आता घेत आहेत. ह्यापूर्वी घेतल्या असं कदाचित त्यांना कन्व्हिन्स करता आलं असतं, त्याने अजून 1-2 महिन्याची वेळ दिली असती, परंतु तसं काही झालं नाही आहे आणि मला वाटतं त्यांचं समाधान करण्यात सरकार अपयशी ठरतं आहे. मराठा आरक्षणाला आपला म्हणजे सपोर्ट आहे का? प्रश्नच नाही. अशा गोष्टींना सपोर्ट मान्य राजसाहेब स्वतः तिथे जाऊन आले. स्वतः त्यांनी सांगितलं की आपल्या तब्येतीची काळजी घ्या. ही लोक कपटी आहेत, यांच्यावर विश्वास ठेवू नका, हे फसवतील आणि तुर्तास तरी तसंच दिसतं आहे. यासाठी एक साधक बाधक चर्चा होऊन एक काहीतरी मार्ग निघाला पाहिजे किंवा हे आंदोलन कसं थांबेल त्यांना सरकारने चर्चा तर करायला पाहिजे. तेही होताना दिसत नाही आहे. ओबीसीच्या ज्या जागा आहेत त्या मराठ्यांना म्हणजे देण्याचं हे चाललंय, तर ते त्याबाबत काय सांगू? नाही, असं मला नाही वाटत सरकार एवढी त्या बाबतीत रिस्क घेईल की कुठल्या समाजाचं आरक्षण काढून त्यांना देईल आणि तशी त्यांची मागणी पण नाही आहे. जे आता उपोषणाला बसलेले आहेत जरांगे पाटील, त्यांचीही तशी मागणी नाही. त्यांचंही म्हणणं यायचं की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता आम्हाला आरक्षण देण्यात यावं आणि त्याप्रमाणे त्यांचं उपोषण चालू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.